नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका सुहास पाटील. आज आपण ऑटोइम्यून मधलाच तिसरा आजार बघणार आहोत, तो म्हणजे अर्थरायटिस म्हणजे संधिवात. संधिवाताचे जवळपास 100 प्रकार आहेत. यामध्ये गाऊट, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, रुमॅटॉइड अर्थरायटिस, ऑस्टिओअर्थरायटिस अशा प्रकारच्या आजारांचा समावेश होतो. या आजारामध्ये सांध्यांना वेदना आणि सूज येते. याचा परिणाम हाताच्या बोटांना, पायाच्या बोटांवर, खांद्यांमध्ये किंवा गुडघ्यांमध्ये याचा परिणाम होतो. या आजारामध्ये आपल्या रक्तामधील ऑटो अँटीबॉडीज सांध्यांवर परिणाम करतात. त्यामुळे काही लक्षणे दिसून येतात, ती म्हणजे सांध्यांना सूज येणे, सकाळी उठल्या उठल्या सांधे आखडणे, यालाच आपण स्टिफनेस म्हणतो, किंवा सांध्यांमध्ये वेदना होते, सूज येणे, सांध्यांचा आकार बदलणे. या आजारावर जर वेळीच उपचार घेतले नाहीत तर हा आजार बाकीच्या अवयवांवर अफेक्ट करू शकतो, जसं की फुफ्फुस असतील, किडनी असेल किंवा इतर अवयवांवर अफेक्ट करू शकतो. हा आजार स्त्री किंवा पुरुष या दोन्हींमध्ये होऊ शकतो. जनरली हा आजार 20 ते 50 या वयोगटात दिसून येतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हा आजार जास्त दिसून येतो, कारण हार्मोनल इम्बॅलन्स हे एक याचं कारण आहे. याची अजून काय कारण आहेत तर जेनेटिक, हा आजार जेनेटिक असू शकतो, फॅमिली टू फॅमिली ट्रान्सफर झालेला असू शकतो, किंवा इतर कोणते ऑटोइम्यून डिसीज असतील, सेडेंटरी लाईफस्टाईल असेल, ओबेसिटी असेल, रक्तातील युरिक ऍसिडचं प्रमाण वाढलं असेल तर गाऊट हा आजार होऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा ऑटोइम्यून डिसीज आहे, म्हणजे तुम्ही स्वतः डेव्हलप केलेला आजार आहे. बऱ्याचदा काय होतं, काही वेळेला अपमानाची भावना निर्माण झालेली असते, किंवा कोणाकडून तरी सतत अपमान होत आहे अशी भावना जास्त काळ मनामध्ये राहिली असेल तर त्यामुळे देखील पॅथॉलॉजी डेव्हलप होऊन या आजाराची सुरुवात व्हायला चालू होते. अशा आजारामध्ये खात्रीशीर होमिओपॅथिक उपचार आहे. या आजाराचं वेळीच निदान करून उपचार घेणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे आहार. आहारामध्ये मीठ, साखर, तेलकट पदार्थांचं सेवन कमी केलं पाहिजे आणि पालेभाज्या, फळं, मासे, आलं, हळद यांचा समावेश केला पाहिजे. त्याचबरोबर व्यायाम, योगासनं, सायकलिंग किंवा वॉकिंग यासारखे व्यायाम तुम्ही करू शकता. यामुळे हा आजार वेळीच आटोक्यात आणता येईल.